सामन्याला त्वरित सुरुवात करावी पंचांना विनंती आहे. आपणाला सेकंड सत्रातील क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. यातून जो क्वालिफायर होईल तो सेमीफायनल साठी खेळेल आणि पहिला फायनलिस्ट तर मिळालेला आहे आणि या सेकंड सत्रातील दुसरा फायनलिस्ट आपणाला पाहायला मिळेल. या क्वार्टर फायनलच्या सामन्यानंतर यातून जो विजयी संघ होईल तो सेमीफायनल साठी खेळेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेला सामना मात्र थेट आपण पाहू शकता आणि आता मात्र सामन्याला सुरुवात पहिला षटक घेऊन आला तो रत्नागिरीहून बिलॉंग करणारा राहुल झोरे आणि मला वाटतं अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य आलाय, खणखणी षटकार. बरोबर स्क्रीनच्या वरून मारलेला षटकार. एक अप्रतिम फटका मला लक्ष कालकोन द मॅन फ्रॉम फलटण मला वाटतो. तर पुण्याचा खेळाडू आकाश काळे सोलापूर मधून बिलॉंग करतो श्रीकांत खोत. पहिला षटकार खातं खोललंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समोर चालू असताना मात्र राहुल झोरे याच्यावरती घणागती प्रहार केलाय. स्क्रीनच्या मला वाटतं स्क्रीनच्या समोरून मारलेला फटका, जी साईड स्क्रीन असते त्याच्यावरून मारलेला फटका मात्र एक दर्जेदार षटकार होता. तर पहिले षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू गोलंदाजीला मात्र राहुल झोरे. खराब 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 फटका आणि आता मात्र पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे आणि आता मात्र स्क्वेअर लेग च्या दिशेने मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या वरून मात्र आला आहे खणखणीत षटकार. म्हणजेच काय 6+1 म्हणजे 7 धावा आल्या. पूर्णपणे धावा खर्च केल्या 7 आणि धावसंख्या टोटल झाल्या त्या एक चेंडू टाकून झाले 13 धावा. आता मात्र कुठेतरी विशाल कोलापटे देखील थोडासा कान मात्र देताना राहुल तू काय करतोयस, कारण महत्वाची मॅच आहे, आपल्याला परिश्रम करावे लागतील, संघर्ष करावे लागतील. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना आहे कारण यानंतर सेमीफायनलचं तिकीट असेल, म्हणजेच काय त्यानंतर फायनलचं तिकीट असेल, त्यामुळे परिश्रम नक्की करावे लागतील. नाहीतर या ट्रॉफीसाठी 365 दिवस आपल्याला थांबावं लागेल असा कान मात्र कुठेतरी विशाल कोलापटेने आपल्या देहबोलीतून दिला असेल. कारण इतकं बोलता तर येणार नाही परंतु देहबोली नक्कीच माणसाची बोलते. मित्रांनो मॅच बॉल आला नसेल तर सामना त्वरित चालू करून घ्या. सेकंड चेंडू आम्ही आपल्यास उपलब्ध करून दिला. मिड ऑफचा चेंडू पाहायला मिळत होता परंतु तो फ्री हिटचा चेंडू होता. एका धावीचा मुनाफा मिळेल, एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. नो लॉस 14. नो लॉस 14 धावा झालेले, 14 धावा झालेले मध्ये धाव फलकावरती पुन्हा एकदा आकाश काळे इन ऍक्शन तुम्हाला पाहायला भेटेल. तर रत्नागिरी एक्सप्रेस देखील आता मात्र रुळावरती धावेल. पुन्हा एकदा चांगला फटका मारायचा होता परंतु बॅटचा इनर एज लागला आणि बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने चेंडू मात्र गेला आणि त्यानंतर मात्र फाईन लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केला, धावून गॅदर केला. तोपर्यंत मात्र चपळ आकाश काळेने मात्र 2 धावा धावून काढल्या. थोडासा लेग कटर चेंडू टाकला होता, लेग स्पिन म्हणू शकतो त्याला आपण, लेग स्पिन म्हणतो परंतु फास्टरला आपण लेग कटर चेंडू बोलतो त्या चेंडूला. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू परंतु चेंडू मला वाटतं मारल्या मध्ये कॉल केला, नो कॉल, कारण धावू नकोच नाही तर आपल्याला चांगला क्षेत्ररक्षणाची धुरा आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडू ज्या खेळाडूने अडवला त्याचं कौतुक करावं लागेल. थोडंसं मिसमॅच झालं, कोऑर्डिनेशन प्रॉपर राहुल आणि
या क्षेत्ररक्षकाच्या प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव रोखण्यात सफल ठरले. मिडॉनच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता त्याचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता पुन्हा शॉर्ट मिडॉनच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र चेंडू गॅदर केला. मिडॉनच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक तो तत्पूर्वी एक धाव मात्र धावून काढले. धाव संख्या झाली आता मात्र 17 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगला कमबॅक मारायला लागेल कारण एक चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र थोडंसं कुठेतरी गोलंदाजी कंट्रोल घेऊन आला आणि मात्र तरी सुद्धा इन फॉर्म बॅट्समन श्रीकांत खरात द मॅन फ्रॉम सोलापूर इन ॲक्शन. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीत टाकला चेंडू परंतु खराब चेंडू मला लागेल आणि आता मात्र आला पंचांच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार. त्याचबरोबर धनगर समाजातील क्रिकेटवर अविरत असणारा प्रेम खेळाडू घडवण्यात एक खारीचा वाटा असणारा असा रत्नागिरी जिल्ह्यातून बिलॉंग करणारा एक तरुणाईचा नव आशेचा किरण म्हणून त्यांच्याकडे नक्कीच नेहमी नवतरुण खेळाडू त्यांच्याकडे पाहतात असे तानाजी शेळके साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचंही मी मंचावरती सहर्ष संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे. नक्कीच तानाजी शेळके देखील मला वाटतं मोठे मॅनेजर आहे. भरपूर वर्ष धनगर टेनिस क्रिकेट सेवा केली परंतु आता मैदानात काय झालं होतं पांड्या जांगडी मैदानामध्ये गेला आणि त्यांनी सेल्फी घेतली श्रीकांत कोचची. म्हणजेच काय धनगर टेनिस क्रिकेट तारे सितारे मात्र माऊल नगरीमध्ये आज आपलं बॅटिंगची छाप पाडताना एक अतिशय चांगला खेळाडू पांड्या जांगडीने मात्र सेल्फी घेतली आपल्या आवडत्या खेळाडूची कारण एक चांगला फटका मारला होता. एक चांगला उत्तुंग षटकार आला होता आणि त्यानंतर धावसंख्या झाली ती 23 धावा. पहिलं षटक समाप्त. अतिशय महागडं षटक मारावं लागेल राहुल झोरे याचं. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करायला जाणतो हा संघ. चला दुसरं षटक घेऊन आलं तर प्रथमेश काळे पंचांच्या उजवीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सन्माननीय तानाजी शेळके देखील या मंचावरती आलेले आणि तानाजी शेळके यांनी स्थानपन्न व्हावं असं मी त्यांना गुजारिश करतो. चला दुसरं षटक गोलंदाजीला तो प्रथमेश काळे. पुन्हा एकदा हुक केला फटका आणि शॉर्ट मिडॉनच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक चेंडू मागे आता मात्र बाद झाला. मोठा मासा मात्र गळाला लागला. म्हणजेच काय मॅन फ्रॉम पुणे हा बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना पाहायला भेटेल आपल्याला. आकाश काळे नवीन फलंदाज नवीन कॅन्डिडेट अक्षय खताळ द मॅन फ्रॉम फलटण हा देखील खेळाडूवरती नजर असतील कारण अतिशय चांगला स्फोटक फलंदाज आहे आणि तंत्रशुद्ध फलंदाजी देखील हा अक्षय खताळ करतो. म्हणजेच काय रिव्हर्स म्हणा कव्हर म्हणा त्यानंतर पॅडलशिप म्हणा सगळ्याच शॉट या खेळाडूकडे आहेत. एक कणकणीत पॅकेज मारावं लागेल. ह्या खेळाडूचं कौतुक करावं तितकंच कमी आहे कारण खूप चांगला तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पहिला गळी मात्र बाद झाला आकाश काळे याच्या स्वरूपात. तर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे प्रगतीपथावर आहे मात्र प्रथमेश काळे ह्या खेळाडून देखील भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. कमी वयामध्ये ह्या खेळाडून मात्र आपला चांगला नावाचा चांगला दर्जा मात्र उमटून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा स्लोवरून टाकलेला परंतु बैठक शॉट मारायचा होता बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने परंतु काय बॅटीला मात्र स्पर्श झाला नाही. त्यानंतर बाकीचे काम केले ते गलीच्या दरम्यान असलेल्या खेळाडूने दरम्यान एक बाईज आहे बाबा बाईज आहे नाही लावला ओके सॉरी आणि आता मात्र हुक केला बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने म्हणजे की मला वाटतं खराब अतिशय खराब क्षेत्ररक्षण मला लागेल. एक लेझी आला होता माठ्या बुम माठ्या जसा पंकज जाधव म्हणजेच माठ्या तसंच धनगर समाजाचा माठ्या मात्र गाणे मात्र आनंद शेळकेने देखील कॅच सोडलेले आहे कारण अशा चुका तुम्हाला वारंवार मला वाटतं मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातून बिलॉंग करणारे सन्माननीय
प्रकाश वरक साहेबांचंही या राजापूर चषक धनगर चषक 2026 पर्व तिसऱ्यासाठी आगमन झाले. आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचंही सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत आहे. 6 धावेनी संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 30 धावा. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश काळे. दुपारच्या सत्रापासून आपण आपले लेजंड खेळाडू सहसमालोचक नामचीन असे समाजाचे गुणवंत क्रिकेटर दीपक जोरे सर, त्याचबरोबर गुड बाय करताना आपल्याला नरेश बावदाने पाहायला मिळाले. रोहा तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा बैठक शॉट फॅनलेगच्या दिशेने चेंडू सीमापार येतोय. राजापूर चषकचा दमदार षटकार. अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल आणि राजापूर धनगर चषक या मला वाटतं स्पर्धेचा आलेला एक दणदणीत षटकार. श्रीकांत खोतचा जर विचार केला तर मला वाटतं कृष्णा सातपुते सरांसोबत हा देखील खेळाडू ओपनिंग फलंदाजी करतो. तोच खेळाडू मात्र आज आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. काय फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी, काय बॅटचा फॉलो थ्रू आहे. आता मात्र चांगली मला वाटतं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हर्षद फाले द मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. आणि आता मला वाटतं दुसरं षटक समाप्त झालं. प्रथमेश काळेचा धावसंख्या झाली 2 षटकाखेरीस 37 धावा. खूप धावा मात्र खर्च झाले, कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. 7 बॉलला 32 धावांची नाबाद खेळी करणारा श्रीकांत खोत, मॅन फ्रॉम सोलापूरहून आलेला हा खेळाडू मात्र आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करतोय. कारण LB गोरे आणि सर्वांचा लाला नामचीन असणारा लाला गोरे यांचा खेळ प्रामुख्याने सर्वजण पाहत आलेत. त्याच जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र मुंबई नगरीमध्ये आपला खरोखरच आपल्या खेळीने, नेत्रदीपक खेळीने सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवताना आपल्याला या मुंबई नगरीत पाहायला मिळतोय. प्रामुख्याने जर विचार केला तर राजापूर चषक 2026 पर्व तिसऱ्याला ज्या आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून हे आयोजन दरवर्षी पाचल राजापूर तालुका या ठिकाणी होत असताना या मात्र वर्षी त्यांनी खेळाडूंसाठीचा होणारा त्रास, खेळाडूंसाठीचा होणारा विजा त्यांनी मात्र ते हेरलं. आणि त्याच पद्धतीने माझ्या समाजाचे खेळाडू माझे बांधव आहेत याचं मात्र प्रकाश जोरांच्या मणी काहीतरी रुजलं आणि ते सत्यात उतरवताना आपल्याला माहुल गावात आज पाहायला मिळत आहे. राजापूर चषक 2026 आणि पर्व तिसरं आपण पाहतोय विद्यमान सामना आणि विद्यमान सामनाचा खरा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 37 धावा आपण पाहतोय. षटकारांची हायट्रिक ही पाहायला मिळाली श्रीकांत खोत याच्या फलंदाजीतून. चला नक्कीच आता नवीन बॅटल तुम्हाला पाहायला भेटेल. एका ठिकाणी वय वर्ष 50 परंतु ओमकार देसाई सोबत गोलंदाजी केलेले तोच मोहन राव सर आणि दुसऱ्या ठिकाणी श्रीकांत खोत म्हणजेच की कृष्णा सातपुते सरांसोबत ओपनिंग करणारा हा श्रीकांत खोत. म्हणजेच काय व्यावसायिक खुल्या गटातील दोन्ही खेळाडू समोरासमोर दिसतील, परंतु एकाचं वय आहे, पण वय जरी असलं तरी हा वाघ आहे. तर दुसरा आहे श्रीकांत खोत. म्हणजेच बघूया बॅटल, बघूया परत एकदा. मात्र आता मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आलेला खणखली षटकार. BSNL म्हणू शकतो आपण राजापूर धनगर चषक मधील एक उत्तुंग फटका. त्या खेळाडूचंही कौतुक करावं लागेल मित्रांनो. 500 रुपयासाठी हातातला चेंडू सोडत नव्हता, म्हणजे त्याची किती घट्ट पकड होती हे मात्र आपणाला या क्षणाला दिसायला आलं. परंतु मित्रा तो झेल फक्त प्रेक्षकांसाठी होता, खेळाडूंसाठी ते बक्षीस नव्हतं, हेही तू लक्षात घ्यायला हवंस. चला मिड विकेटच्या दिशेने परत एकदा 2 धावा मात्र सहजरित्या धावून काढल्या. कारण तू जर मला षटकार मारू शकतो तर मला सुद्धा माझ्यासाठी ब्रह्मास्त्र आहे, माझ्याकडे सुद्धा अस्त्र आहे. आणि हेच दाखवताना मात्र मोहन
मोहनराव सर, कारण ऐरोली गावातून बिलॉंग करतात आणि ऐरोली मधून बिलॉंग करताना मात्र अतिशय चांगली- त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय करक गावचे ज्येष्ठ बंधू गंगाराम शिंदेचे ज्येष्ठ बंधू लक्ष्मण शिंदे साहेबांचंही शुभागमन होत आहे. आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं तुमचं सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि या चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकाराने लक्ष्मण शिंदेचं स्वागत केलंय आणि बैठक शॉटची नजाकत मात्र श्रीकांत खोतने दाखवली आहे. मॅन फ्रॉम सोलापूर. काय शॉट होता, दर्जेदार षटकार होता, कारण जसा काही त्याने मला वाटतं जे आपण एक घुटना टेक आणि घुटना टेकून जो षटकार मारला, एक शब्द आहे परंतु मला तो आठवत नाहीये, परंतु घुटना टेक तमाशा देख. नाही, घुटना टेक तमाशा अजून एक शब्द आहे परंतु मला तो बोलायचा होता, परंतु ठीक आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या वरून मात्र हा आलेला दणदणीत षटकार एक अतिशय चांगला फटका होता. नटराज बुजरे मध्ये मारलेला हा षटकार अतिशय डोळ्याचे पारणे फेडणारा हा षटकार होता. एक अतिशय चांगला फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला फटका. एक चांगला गोलंदाज आहे मोहन रुपनर, परंतु समोर बॅट्समन तितकाच ताकदीचा आहे आणि मला मोहनराव तर ती समोर श्रीकांत खोत देखील एक चांगला सध्या इनफॉर्म बॅट्समन आहे, यंग खेळाडू आहे, त्यामुळे कुठेतरी थोडासा हेवी मात्र झालेला मात्र दिसत नाही, परंतु टिट फॉर टॅटचं उत्तर नक्कीच भेटेल. येस 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 पुन्हा टिट फॉर टॅट, परंतु नाही पंचांच्या. येस येस एक चांगला चेंडू आणि पंचांनी मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू घोषित केलं. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या झाली 1 लॉस 1 प्लस. चला दुसरा फलंदाज त्वरित पाठवा मित्रांनो प्लीज. अजिबात विलंब लावू नका. फायनल आजच खेळवायची आहे. थोडी देखणी फायनल सर्वांनी पाहावी आणि ही स्पर्धा मात्र सर्वांच्या मनावरती कायम स्मरणात राहावी. हेच आयोजन संयोजन आपण पाहतोय. पाचल पंचक्रोशी धनगर समाज आयोजित राजापूर धनगर समाज चषक 2026 आणि या 26 च्या पर्वातील तिसरं पर्व आम्हाला तुम्हाला पाहायला मिळतं. क्या बात आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेतील वहिला अर्धशतकवीर श्रीकांत खोत, मॅन फ्रॉम सोलापूर. जरा मित्रा बॅट वरती कर आणि जरा सर्वांनी या खेळाडूसाठी जरा टाळ्या वाजवा, कारण प्रामुख्याने 450-500 किलोमीटरहून आलेला खेळाडू आपलं नशीब नव्हे तुमच्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. अशा या देखण्या त्याच्या विस्फोटक फटक्यांना आपल्या टाळ्यांची साथ मात्र नक्कीच लाभली पाहिजे. 11 चेंडू 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करणारा राजापूर चषक 2026 च्या पर्व तिसरा मधला एकमेव खेळाडू. आतापर्यंत त्याच्या 8 सिक्स 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. वन लॉस 1 प्लस नजाकत पाहायला मिळाली. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 59. शेवटचे काही चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतील. लास्ट चेंडू आपण पाहतोय 59 धावा आपण पाहतोय. सुनील लांबर एक युवा खेळाडू आणि नवी मुंबईचा व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून नामचीन असणारा हा समालोचक, समाजातील समाजभूषण म्हणून नावारूपास येणारा हा खेळाडू आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा गुटनाड एक तमाशा देख. चेंडू सीमा पार येतोय राजापूर चषकाचा लाजवाब आणखीन एक दर्जेदार षटकार.